अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ग्रहणाबद्दल खूप जणांच्या मनात भीती आहे. ग्रहण 3 तारखेला आहे, धुलिवंदनच्या दिवशी. मग ग्रहणाचे वेध कधी पाळायचे, गर्भवती माता भगिनींनी कोणती सेवा करायची. तुम्ही फक्त एकच नियम पाळायचा, जास्त गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ग्रहणाच्या दिवशी आपण 11 वाजेपासून वेध चालू होता, पण मुख्य जे ग्रहण आहे ते 4:30 वाजेपासून आहे. 4:30 वाजेपासून ते 6 वाजून 48 मिनिटापर्यंत. तर आपण 4:30 वाजेपासून तर 6 वाजून 48 मिनिटापर्यंत युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण लाईव्ह सेवा घेणार आहे. सेवा करणं महत्वाचं आहे ग्रहणामध्ये. ग्रहणाबद्दल घाबरू नका, लक्षात ठेवा. तुम्ही गर्भवती माता भगिनी असेल त्यांनी 4:30 वाजेपासून तर 6 वाजून 48 मिनिटापर्यंत घरामध्ये सेवा करावी. पडदे सगळे बंद करून रूम मध्ये शांत बसावं, न घाबरता. खूप जण माता भगिनी ना घाबरताय, घाबरू नका तुम्ही. महाराज असता पाठीशी, काय घाबरायचं कोणाला. ग्रहण येत असता जात असता, पण न घाबरता सेवा करणं महत्वाचं आहे ग्रहणामध्ये. सकाळी 11 वाजता वेध चालू होता. वेद आजकाल कोणी वेद पाळतं, कोणी वेद पाळत नाही. काही जण ग्रहणच पाळत नाही, काही होत नाही म्हणता. प्रत्येकाच्या मान्यावर आहे. 11 वाजता वेध लागतात. जे वयोवृद्ध असेल, जे लहान मुलं असेल, जे गर्भवती माता भगिनी असेल, तुम्ही कमीत कमी 3 वाजेपासून किंवा 4:30 वाजेपासून ते 6 वाजून 48 मिनिटापर्यंत तरी आपण नियम पाळावे. जे वयस्कर व्यक्ती असेल त्यांनी पाणी पिलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. लहान मुलं तर पाळतच नाही. लहान मुलांना पण पाणी पिणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना देऊ शकता. लक्षात ठेवा. वेद 11 पासून चालू होता, पण तुम्ही मुख्य ग्रहण जे चालू होतं ते 4:30 वाजेपासून चालू होतं, ते संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटापर्यंत आहे. त्याच्या अगोदर आंघोळ करून बसायचं. 6 वाजून 48 मिनिटानंतर स्नान करायचं. स्नान शुद्धी करून घ्यायचं, घरातील देवपूजा करून घ्यायची. एवढी आपण सेवा केली तर ग्रहणाचे नियम, ग्रहणाबद्दल मनामध्ये भीती बाळगू नका. सकाळीच 11-12 वाजता सकाळी जेवण करून घ्यायचं, म्हणजे दिवसभर आपल्याला काही ताण नाही. आणि 4:30 वाजेपासून ते 6 वाजून 48 मिनिटापर्यंत जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा करायची. नामस्मरण, या सगळ्या गोष्टी करायच्या. आपण लाईव्ह घेणार आहोत. या सेवेमुळे काय होईल, आपलं मन चांगलं राहील. आणि ग्रहण बघणं हे चांगलं पण आहे, वाईट पण आहे, ते आपल्या मनावर आहे. म्हणून त्या दिवशी सगळ्यांनी सेवा जास्तीत जास्त करावी. आपला गुरुमंत्राचा जप करावा. गुरुमंत्राचा जास्त जप करावा. व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त, गणपती अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, ह्या सगळ्या मंत्राची सेवा आपण करू.